सुरुवातीला बातमी शरद पवार आणि छगन भुजबळांची। पक्ष फुटल्यानंतर शरद पवार आणि छगन भुजबळ हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावरती आल्याचं पाहायला मिळालं। यावेळी शरद पवारांनी एका कागदावरती काहीतरी लिहून छगन भुजबळांना दिलं। छगन भुजबळांनी सुद्धा शरद पवारांनी दिलेला कागद घेऊन त्यातला मजकूर वाचला। पुण्याच्या चाकणमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाच्या सोहळ्यामध्ये शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र आले। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं गेल्या काही दिवसांपासून भुजबळ नाराज आहेत आणि अशातच शरद पवारांनी एक चिठ्ठी भुजबळांना दिल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये याची चर्चा होते। तरी दृश्य आपण बघतोय पुण्यातल्या चाकण इथल्या या कार्यक्रमाची, ज्या कार्यक्रमादरम्यान छगन भुजबळ आणि शरद पवार हे एकत्र पाहायला मिळाले आणि याच दरम्यान पवारांनी भुजबळांना एक लिहिलेली चिठ्ठी वाचायला दिली आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्या सोबत आहे। तुषार, नेमकं काय घडलं यावेळेला? गुरु, एकंदरीत जर आपण पाहिलं तर शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये चाकणमध्ये कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये जर आपण पाहिलं तर शरद पवार आधी पोहोचले होते आणि त्यानंतर तब्बल 45 मिनिटांनी छगन भुजबळ हे उशिरा पोहोचले। मात्र शरद पवारांना छगन भुजबळांनी तात्काळ उभं केल्यागत एकंदरीत संपूर्ण प्रकार घडला आणि त्यातच छगन भुजबळ आणि शरद पवारांमध्ये कोणताही संवाद होताना पाहायला मिळाला नाही। मात्र व्यासपीठावरती आल्यानंतर शरद पवारांनी एका पत्रिकेवरती छगन भुजबळांना एक संदेश लिहून दिला आणि नक्की या संदेश काय लिहून दिलाय अशी एकंदरीत चर्चा सुरू झालेली आहे। नक्की त्या पत्रिकेवरती छगन भुजबळांच्या हातातही पत्रिका असताना शरद पवारांनी कार्यक्रम पत्रिकेवरती संदेश लिहिणं आणि तो छगन भुजबळांच्या हातात देणं आणि छगन भुजबळांच्या हातातून दुसरी पत्रिका आपल्या हातात घेणं, नक्की यामधून काय संदेश द्यायचा आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर छगन भुजबळ हे सरकारवरती नाराज असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे आता शरद पवारांची जवळीक आणि एकंदरीत या संपूर्ण याच्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळतं। गुरु, अगदी तुषार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पक्ष फुटल्यानंतर शरद पवार आणि छगन भुजबळ हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावरती आल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी शरद पवारांनी एका कागदावरती काहीतरी लिहून छगन भुजबळांना हा कागद दिला। छगन भुजबळांनी सुद्धा शरद पवारांनी दिलेला हा कागद घेऊन त्यातला मजकूर वाचला। आपण ही दृश्य बघतोय। शरद पवारांनी जेव्हा हा कागद छगन भुजबळ यांना दिला, पुण्याच्या चाकणमध्ये सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याच्या लोकार्पणाच्या सोहळ्यामध्ये शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकत्र आले। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे नाराज आहेत आणि अशातच शरद पवारांनी एक चिठ्ठी भुजबळांना दिल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये याची चर्चा होती।